जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। शेतकऱ्यांची लूट थांबवा अन्यथा आंदोलन, बाळा जगताप यांची आर्वी एपीएमसीला चेतावणी। आर्वी शहरामध्ये शेतकऱ्यांची प्रचंड लूट सुरू असून कृषी उत्पन्न बाजार समिती आर्वी व काही व्यापाऱ्यांची साठगाठ असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते बाळा जगताप यांनी केलाय। उत्पन्न कॉटन मार्केट बाजार समिति में हम मौजूद है। यहाँ पे किसानों के हित में बाजार समिति कोई ऐसा निर्णय ले रही नहीं जिससे किसानों को कुछ फायदा हो सके। हमारे साथ में मौजूद है यहाँ के बाड़ा भाऊ जगताप, उनसे प्रतिक्रिया चाहेंगे कि क्या किसानों के इसमें बाजार समिति क्या खरी नहीं उतरली। आम्ही पाहिलं का गेल्या अनेक दिवसापासून या आर्वी शहरामध्ये ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्याची कापसाच्या व्यापाऱ्याकडून प्रचंड लूट सुरू आहे। काय करून राहिले का एपीएमसीच्या अवतालभोवताल गाड्या उभ्या राहते आणि त्या एपीएमसीच्या अवतालभोवताल गाड्या उभ्या राहणाऱ्या ज्या आहे त्या गाड्याचा सौदा केला जाते का कापूस तुमचा ह्या भावांना दिला जाते। जेव्हा काही आतमध्ये जाते तर गाडी आतमध्ये गेल्यानंतर मात्र समजून चला एखादं उदाहरणार्थ 8,000च्या भावानं बाहेर जर सौदा केला असेल शेतकऱ्यासोबत तर तो आतमध्ये अर्धी गाडी खाली केल्यानंतर 7,500 रुपयेच म्हणते आणि माल गोला आहे असं त्याला अनेक प्रकारचे त्याच्यात हे वाद निर्माण करते। आता तो अर्धा माल जेव्हा खाली होते तेव्हा तो शेतकरी म्हणते की बाबा माल भरून द्या, तर त्यावेळेस तो व्यापारी भरायला तयार राहत नाही। उलट त्या शेतकऱ्याला म्हणजे तुम्ही भरून घ्या। आता 20-25 क्विंटल माल जर खाली केला असेल तर एकटा शेतकरी खेड्यावरून आलेला त्याला ना माल भेटत ना काही भेटत, तो भरू शकत नाही। अशा वेळेस याचा फायदा घेऊन हे शेतकऱ्याची प्रचंड लुबाडणूक इच्छी काही व्यापारी करून राहिलेले आहे। काही व्यापारीनं हा जो धंदा उचलला आहे आणि विशेष म्हणजे असे आहे की ते शेतकरीचं सध्याच्या परिस्थितीमध्ये इतकं प्रचंड शोषण सुरू असताना इच्छा व्यापाऱ्यांनी हे शोषण करणं हे काही चांगलं नाही। म्हणून आज एपीएमसीमध्ये आलो होतो आणि तिथं सांगितलं की एपीएमसीमध्ये प्रत्येक जिनिंगच्या समोर तुम्ही एक बोर्ड लावा आणि बाहेरच सौदापट्टी द्या जिथं सौदा झाला आहे, आणि सौदापट्टी दिल्यानंतर जर समजून चला आतमध्ये व्यापारी लुटत असन, कमी पैसे त्याला जर लावत असन तर त्याच्यावर पोलीस कारवाई आपण केली पाहिजे। त्यांनी ते मान्य केलं आणि प्रत्येक जिनिंगच्या समोर आम्ही बोर्ड लावतो आणि सौदापट्टी घ्या, नाही दिली तर आम्हाला फोन करा, अशा प्रकारची भूमिका सचिवाने घेतली आहे। यानंतर जर आम्ही ऐकलं नाही तर आम्ही निश्चितच या एपीएमसीच्या समोर आंदोलन करू। व्यापाऱ्यांकडून शेतमालाचे कमी दरात खरेदी करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असताना संबंधितांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती आर्वी येथे जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारलाय। शेतकऱ्यांवर अन्याय सहन केला जाणार नसून यापुढे असा प्रकार घडल्यास एपीएमसी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही बाळा जगताप यांनी दिलाय। शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेस ठामपणे उभी असून दोषींवर तात्काळ कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा स्पष्ट इशाराही यावेळी देण्यात आलाय। मलिक पटेल, जनसंग्राम न्यूज, आर्वी।